सामान्य कुटुंबात एक व्यक्ती जन्म घेतो आणि तो आज जगातील विश्वातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचा नायक बनतो। ही आहे त्याची जिद्द, ही आहे त्याची इच्छाशक्ती आणि ही आपल्यामध्येही आहे, फक्त ती आपल्याला पुढे न्यायची आहे। हा जो व्यक्ती आहे पाण्यात असताना 16व्या वर्षापासून संन्यास घेतो आणि आपल्या माध्यमातून प्रेरणा घेऊन, वरिष्ठांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन तो पुढे जातो आणि मुख्यमंत्र्यापासून प्रधानमंत्री हा प्रवास पूर्ण करतो। पाणी, रस्ते, टॉयलेट, शेतकरी, महिलांसाठी असणाऱ्या सुविधा, आरोग्य सुविधा, रोजगार, नमामि गंगे, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया, अजून काय, लिस्ट इज नेव्हर एंडिंग। आणि माझे मत जे आहे ते मांडणार आहे ते वरिष्ठांच्या सहमती असतील तेच ग्राह्य करावे। आता हे सर्व करत असताना आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे की हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी लगेच साध्य केलं का? नाही, तर याची पायामुळे रचली गेली तर त्याच्या मातृभूमी ती म्हणजे गुजरात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नर्मदा प्रोजेक्ट त्यांनी गुजरातमध्ये सुरू केला आणि तो संपुष्टात आला तो नमो गंगेमध्ये। कच्छमध्ये ज्यांनी घरं आपली गमावली होती त्यांना घरं देण्याचं स्वप्न त्यांनी साकारलं कच्छमध्ये, गुजरातमध्ये। मात्र त्यांनी सगळ्यांना भारतभर प्रधानमंत्री झाल्यानंतर भारतभर देश घरात घरकुल संकुल योजनेमध्ये घरं डिस्ट्रीब्यूट केली। सोलार पॅनल अख्ख्या गावभर उभारलेले गुजरातमध्ये आपले प्रधानमंत्री, नंतर प्रत्येक घराघरामध्ये हे सोलार पोचलं। इथे सांगण्यासाठी, मी प्रचारासाठी सांगत नाही आहे, हे सांगण्यासाठी, लक्षात घेण्यासाठी ही गोष्ट आहे। तर जो व्यक्ती आपल्या पायामुळं मातृभूमीत राहू शकतो तोच देशाचं भलं करू शकतो। म्हणून आपला मराठी समाज जो मराठी म्हणून ह्या महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे त्याकडे जर एखाद्या आरक्षणासारखं जर शस्त्र दिलं गेलं, तो जर सफल झाला, सदृढ झाला, तर तो नक्कीच सर्व देशासाठी भलं करू शकतो, देशाला पुढे नेऊ शकतो। आज ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मराठी समाजाने भाजपा युतीसोबत हे जे संबंध पुढे नेण्याचे हे पहिलं पाऊल आहे। मला वाटतं ते क्रांतिकारक पाऊल ठरेल, कारण जर BJP सरकारने महाराष्ट्र मराठा अखिल भारतीय महासंघ किंवा मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून दिलं तर हे भूतोला भविष्यातील हा इतिहास कोरला जाईल आणि मराठी जे दिल्लीपर्यंत दिल्लीचं तख्त हलवू शकत होते हेच मराठे तुमचं दिल्लीचं सरकाराला धक्का लागू देणार नाही एवढं सामर्थ्य वाटतं। दुसरा मुद्दा माझा असा आहे, तर आपल्या सर्व महिलांकडेही एक शस्त्र असलं पाहिजे, ते स्वयंरोजगाराचं। कारण आपल्या महिलांकडे जी मॅनेजमेंटची पॉवर आहे, मला वाटतं सरकारकडे पण ती कमीच पडेल, तर ही मॅनेजमेंटची पॉवर आपण जर हे शस्त्र बाहेर काढलं तर मला वाटते कौशल्य जर आपण घेतलं, प्रत्येक महिलाने 10-10, 20-20, 30-30 महिलांना जर हे कौशल्य स्वतः विकसित करून इतरांना जर आपण दिलं तर डेलिगेशन सारखी अथॉरिटी ह्या जगात नाही, डेलिगेशन सारखं मॅनेजमेंट इथे बिल्ड होत नाही। त्यासाठी आपणच स्वतः कौशल्य घेतलं पाहिजे आणि ह्या कौशल्यातून समाजाचा विकास केला पाहिजे। यातून दोन गोष्टी साध्य होतील, एक तर आपण कौशल्य घेऊ, समाजाला कौशल्य करू, त्यातून ज्यालाही महिला पुढे येतील त्यांना आपण लोन देऊ शकतो। मराठा समाज किंवा आपले BJP सरकारच्या वतीने आपल्याला बहुत काही सुविधा प्राप्त आहे, त्याचा फायदा घेऊन आपण एक महत्वाकांक्षी आणि सामर्थ्यवान समाजाची निर्मिती करू शकतो। कारण एक स्त्री ही कुटुंब निर्मिती करते आणि एक कुटुंब हा समाज निर्मिती करत असतो। त्यामुळे BJP सरकार आपल्या अखिल भारतीय मराठा महासंघाला आपल्या लढ्याला शुभेच्छा देऊन मी आपले शब्द संपवते।